हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर आहे स्क्रॅच. ऑलरेडी स्क्रॅच चॅप्टर बद्दल आपण भरपूर चर्चा केलेली आहे. बऱ्याच बेसिक गोष्टी आपण शिकलेलो आहे आणि तसेच स्क्रॅच मध्ये आपण आणि गोष्टी शिकणार पण आहोत. तर तुम्हाला स्क्रॅचच्या छोट्या मोठ्या गोष्टी जसं लूप्स, मोशन वगैरे माहितीच असतील. तर हा जो कंट्रोल ब्लॉक आज आपण जो शिकणार आहे तो बाकी सगळ्याशी रिलेटेड आहे. तर कंट्रोल ब्लॉकचा अर्थ काय आहे? नावावरूनच आपल्याला समजतं. कंट्रोल म्हणजे कंट्रोल करणे, म्हणजे ऍक्टिव्हिटीजला कंट्रोल करणे. जसे की तो ब्लॉक जो आहे तो कितपत कितीपर्यंत चालवायचा आहे हे तुम्ही कंट्रोल करू शकता, किंवा कोणती जर कंडिशन असेल तर ती कंडिशन इथं देऊ शकता. तर आपण पाहू एक एक कंट्रोल ब्लॉक मध्ये काय आहे ते. तर हा आहे कंट्रोल ब्लॉक. कंट्रोल ब्लॉक म्हणजेच इथे वेट, रिपीट, फॉर एव्हर हे असे ब्लॉक्स आहेत ज्यातून तुम्ही तुमचे जे ब्लॉक्स आहेत त्यांना कंट्रोल करू शकता. तसेच इफ देन हा कंडिशनल ब्लॉक म्हणतात त्याला, ज्यात आपण कंडिशन्स देऊ शकतो. तसेच वेट अंटिल आहे, रिपीट अंटिल आहे, स्टॉप ऑल, when I start as a clone, then create clone of this आणि delete this clone. तर आपण पाहूया सगळ्यात कॉमन जो ब्लॉक आहे वेट, रिपीट हे आहेत. तर आता समजा आपण मोशन मध्ये मूव 10 स्टेप्स करतोय. ओके, तर यात ज्यावेळी मी इथे इव्हेंट घेते, तर इथे ज्यावेळी आपण फ्लॅग क्लिक करू त्यावेळी काय होतं ते पहा. इथे काय झालं, हा जो स्प्राइट आहे तो टोटल 60 स्टेप्स गेला. 60 का? कारण की या टोटल 60 स्टेप्स आहेत. 10 10 10 10 10 आणि 10. तर या टोटल 60 स्टेप्स हा स्प्राइट गेला. तर आपल्याला जर 10 स्टेप नंतर आपल्याला जर पाहायचं असेल की 10 स्टेपनी स्प्राइट पुढे जातोय, तर आपण काय करू शकतो? तर आपण इथे वेट हा ब्लॉक यूज करू शकतो. तर आपला स्प्राइट प्रत्येक 10 स्टेप नंतर वेट करेल आणि मग नेक्स्ट 10 स्टेप्स जाईल. पाहू तर तुम्ही पाहू शकता की आपला जो स्प्राइट आहे तो वेट करत करत म्हणजेच थांबत थांबत जात आहे. आता या स्प्राइटचं जर स्पीड वाढवायचं असेल तर काय करू शकता? तर वेट 0.5 म्हणजे तुम्ही जेवढं सेकंड्स कमी कराल तेवढा स्प्राइट फास्ट जाईल. पाहू तर इथे सगळीकडे 0.5 करू आणि जर 0 केले तर हा खूपच स्लो जाईल, फास्ट जाईल. ओके, हा आहे फास्ट. तर इथे आपण 0 करून पाहू. ओके, तर जेवढे कमी तुम्ही द्याल मेजरमेंट्स तेवढा हा स्प्राइट जो आहे तो फास्ट जाईल. तर हा झाला वेट ब्लॉक. देन नेक्स्ट आहे रिपीट. आता इथे आपण आपल्याला 60 स्टेप्स जायचं आहे,
तर आपण काय केलं, 10-10च्या 6 10-10चे 6 ब्लॉक घेतले आणि वेट केलं. ओके. तर याऐवजी आपण काय करू शकतो, आपण, कारण इथे तुम्ही एकच ब्लॉक रिपीटेडली घेताय, राईट. तर हे अवॉइड करण्यासाठी, म्हणजे सारखं सारखं घेणं हे अवॉइड करण्यासाठी आपण सेम ब्लॉकला रिपीट ब्लॉक मध्ये देऊ शकतो. तर हे आहे रिपीट. आणि आपल्याला काय काय रिपीट करायचं आहे, मूव्ह 10 स्टेप्स आणि त्यानंतर वेट. ओके, हे आपल्याला रिपीट करायचं आहे. तर यासाठी, आणि रिपीट किती वेळा करायचं आहे, 6 वेळा करायचं आहे. सो इथे आपण चेंज करू, रिपीट 6. तर हे ज्यावेळी आपण वाचू नॉर्मली, त्यावेळी इथे आपण असं वाचू, 6 वेळा रिपीट करायचं आहे. काय रिपीट करायचं आहे, मूव्ह 10 स्टेप्स आणि वेट. ओके, तर पाहूया. पाहिलं तर तुम्हाला सेमच रिझल्ट मिळेल. ओके. तर अशा पद्धतीने आपण रिपीट ब्लॉकचा उपयोग करून खूप सोप्या पद्धतीने गोष्टी करू शकतो. देन फॉर एव्हर, हा फॉर एव्हर ब्लॉक काय आहे, फॉर एव्हर म्हणजे हा पण रिपीट होणार, आणि फॉर एव्हर म्हणजे नेहमीसाठी रिपीट होत राहणार. म्हणजे या ब्लॉकच्या आतमध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्या सारख्या सारख्या, म्हणजे अनलिमिटेड ह्या रिपीट होणार, आणि जोपर्यंत तुम्ही हे स्टॉप प्रेस करत नाही तोपर्यंत चालत राहणार. ओके, तुम्ही पाहत असाल इथे काही काउंटिंग नाही, हे नेहमी चालत राहणार. आणि याला स्टॉप करायचे असेल तर आपल्याला इथे क्लिक करावे लागेल. ओके. तर हा आहे फॉर एव्हर ब्लॉक. देन नेक्स्ट आहे इफ आणि देन. ओके. तर इफ देन आपण नंतर पाहू, त्याआधी आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी या फॉर एव्हर आणि रिपीट ब्लॉकने करू. आपण हा स्प्राइट डिलीट करू, आणि इथे आपण कार घेऊ किंवा सिटी बस. देन कार. ओके. तर कारला आपण फ्लिप करू, म्हणजे बस कडे त्याचा फेस होईल, आणि याची साईज थोडीशी वाढवू आपण. ओके. देन बॅकड्रॉप चेंज करू. ओके. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी अर्धे अर्धे पिक्चर्स बाहेर ठेवलेले आहेत, कारण की आपल्याला अशी डिझाईन बनवायची आहे, म्हणजे फर्स्ट आपलं ज्यावेळी ॲनिमेशन स्टार्ट होईल त्यावेळी आपलं डिझाईन असं दिसलं पाहिजे. देन आपण या दोन्ही स्प्राइटना मूव्ह करू, मोशन, मूव्ह, देन वेट, या दोन गोष्टी घेऊ. ओके. बस आपण 0.5 करू, आणि रिपीट करू आपण 50 टाइम्स. इव्हेंट,
देन कार मध्ये जाऊ, मूव्ह आणि कंट्रोल, वेट, रिपीट 50. ओके. तर आता तुम्ही थोडंसं ही जी कार आहे ही मी समोर घेते, याचं मुवमेंट एकदा पहा. कार फॉरवर्ड जाते, समोरच्या बाजूला जाते की बॅक साईडला जाते? कार आपली बॅक साईडला जाते. तर याचं कारण काय असू शकतं? का कार बॅक साईडला जाते? थोडासा विचार करा. ओके, तर मी सांगते. ऍक्च्युली कारचं जे कॉस्ट्युम आहे ते ओरिजिनली राईट साईडला आहे. ओके, आणि आपण ते फ्लिप करून लेफ्ट साईडला घेतलं, त्यामुळे आपल्याला इथे -10 करावे लागेल. ओके, तर -10 करू. आता पाहू काय होतंय. तर आता कार समोर येते. ओके, तर नेक्स्ट आपण पाहू, ज्यावेळी आपण दोन्ही गोष्टी रन करू, कारला थोडासा आपण स्पीड वाढवू. ओके, पाहूया तर काय होतंय. फ्लॅग, इथे सॉरी, कार आपण स्पीड कमी केलं, तर इथे कारचं स्पीड कमी करायचंय, सॉरी वाढवायचंय, आणि बसचं स्पीड आपल्याला कमी करायचंय. ओके, तर बस हळूहळू चाललीये. ओके, देन आता आपण पाहू शकतो बसपेक्षा कारचा जो स्पीड आहे तो जास्त आहे. ओके, तर अशा रीतीने आपण इथे थोडासा बॅकड्रॉपचा पण कलर चेंज करू. ओके, इथे बॅकड्रॉप करू, देन चेंज कलर इफेक्ट बाय. ओके, इव्हेंट आपण करू, फर्स्ट स्टॉप करू, पहिल्यासारखं ठेवू. ओके, तर आता इथे तुम्ही पाहिलं असेल बॅकड्रॉपचा जो कलर आहे तो एकदाच फक्त चेंज झाला. तर यासाठी आपण बॅकड्रॉपच्या या चेंज कलर आहे त्याला सुद्धा लूप देऊ शकतो. इथे आपण फॉर एव्हर लूप यूज करू. स्टॉप, तर आता पाहू शकता की इथे कशा रीतीने कलर्स चेंज होत आहेत आणि कलरफुल आपल्याला कार आणि बसचं
ॲनिमेशन पाहायला मिळतं. ओके. तर याला आपण सेव्ह कसं करायचं? फाईल, सेव्ह, देन डेस्कटॉपवर माझा एक फोल्डर आहे स्क्रॅच स्टोरी. तर इथे आपण कार अँड बस लिहू शकतो. तर स्क्रॅचचं एक्सटेन्शन असतं .sb3. ओके. देन सेव्ह. नाव इथे आहे कार अँड बस. ओके. तर आज आपण अर्धे कंट्रोल ब्लॉक्स पाहिले. आपण नेक्स्ट सेशनमध्ये आणि कंट्रोल ब्लॉक्स पाहू, कंडिशनल कंट्रोल ब्लॉक्स. आणि आपण सिंपल एक कार आणि बसचं ॲनिमेशन पाहिलं. तर नेक्स्ट टाइम आपण आणि ॲनिमेशन करू, तुम्हाला आणि मजा येईल. सो कीप वॉचिंग. थँक यू. हॅव अ नाईस डे.